नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी 2026. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना, तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं आणि जो काही व्यवसाय करताल त्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप काही लाभ भेटो अशीच तुळजाभवानी मातेच्या चरणी वंदन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आता विषय असा आहे मित्रांनो की आपण 8 दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ टाकला होता. आपल्याकडे मार्वेल गवत आहे आणि ज्यांना कोणाला लागतं त्यांनी आपल्याला कॉल करा. तर बऱ्याच जणांची कॉल आली, पण विषय असा झाला, थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं असल्यामुळं हे बघा गवत तुम्ही पाठीमागं, हे गवत शेळ्यांना चारायला सुद्धा आलं नाही अजून, याची वाढच होईना. त्याचं कारण म्हणजे थंडीचं कारण जास्त आहे बघा. आता सकाळी पण एक जणाचा फोन आला घनसावून घेऊन. ते म्हण दादा तुम्ही व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा मी मार्वेल गवत आहे आपल्याकडं, तर 100% आहे आणि आपण देणार पण आहोत. पण विषय असा व्हायला या थंडीमुळं हे मार्वेल गवत जास्त वाढा ना बघा. बघू शकता तुम्ही, आता याला कापणीला सुद्धा नाही आलं. आता नेमकंच याला म्हणजे 15 दिवस होऊन गेले तरी पण आतापर्यंत कापणीला आलेलं नाही आहे. आणि याला तुम्हाला जर लागवडीसाठी म्हणलं तर याला चांगलं धोड होऊ द्यावं लागतं. आता इकडे कोपऱ्यानं आहे तर असं बघा, असं होऊ द्यावं लागतं. कवळं नेऊन फायदा नाही. कवळं गवत नेऊन तुमची चक्कर होईल. कवळं गवत नेलं तरी ते लागवड होणार नाही त्याच्यामुळं माझा थोडा विषय असा आहे की ज्यावेळेस माझ्याकडून अवेलेबल होईल, आता मी एक सरी तुमच्यासाठी स्पेशल ठेवणार आहे. ज्यांनी आपल्याला कॉल केला मित्रमंडळींना, त्यांच्यासाठी इथून तिथून एक सरी आपण कोणती तरी सोडून देणार आहोत. आता ते पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये भरपूर होतं आपल्याकडं. पावसाळ्यामध्ये आपण कापणीच लवकर केली नव्हती, त्यावेळेस होतं भरपूर, पण आता थोडं कमी आहे. पण चला, तरी पण तुम्हाला आपण असं म्हणत नाही की मी देणार नाही म्हणून, 100% देणार. फक्त थोडा वेळ लागेल मित्रांनो याची वाढ होण्यास. याला वाढ होऊन याला धोड होऊ द्यावं लागणार चांगलं. आणि धोड झाल्याच्या नंतरच ज्यावेळेस तुम्हाला ती कांडी अशी परिपक्व होईल आणि निब्बर होईल त्यावेळेस तुम्हाला ते लागवडीसाठी चांगलं राहील. नाहीतर विनाकारण नेऊन काहीही फायदा नाही. तर असा विषय आहे. आता काहींना गैरसमज होईल, यांनी व्हिडिओ टाकला, दादानं व्हिडिओ टाकला, व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्हाला असं असं समजा मार्वेल गवत आहे आपल्याकडं, मी देतो. पण आता फोन करायला गेलं तर म्हणतात अवेलेबलच नाही. त्याच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ म्हणजे तयार केलेला आहे. तर बघा तुम्ही, इकडं पण बघा आणि पूर्ण साईड बघा, इथं वाढलेलं दिसतं का बघा तुम्हाला. हे गवतच वाढून नाही राहिलं. याला युरिया शिपला आपण पाणी दिलं, पण काहींचं म्हणणं आहे थंडीमुळं जास्त वाढत नाही, जास्त थंडी असल्यामुळं. तर पावसाळ्यामध्ये खूप वाढत होतं, तेव्हाच ती एक 8 दिवसामध्ये तर कापायला येत होते परत मागं. असं कंडिशन झालेलं आहे मित्रांनो. तरी टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक 8-10 दिवसामध्ये होईल. तर नक्कीच ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी एक साईड कोणतंही एक सरी आपण तुमच्यासाठी सोडून देणार आहोत. कॉल केल्याच्या नंतर मी तुम्हाला 100% सांगेन बाबा दादा आता सध्या आपल्याकडे कांड्या अवेलेबल आहे, तुम्ही घेऊन असा विषय आहे. आता सकाळीच रात्री एक कॉल आला होता मला गोंदेगावहून, जालना जिल्ह्यामधून गोंदेगाव एक, त्यांचा वाघ साहेबाचा फोन आला होता. ते म्हणे आपला दादा हे लागतं. मी कामामध्ये असल्यामुळे मी त्यांना जास्त बोललो नाही. चालतं म्हणलं नंतर बोलतो, पण नंतर पण बोललो नाही रात्री उशीर झाल्यामुळं. तरी पण आज त्यांना कॉल करून सांगतो मी. सकाळी घनसावून घेऊन फोन आला होता, टाकळीचे होते बघ कोणतरी, तर हे राजेगावाचे का कुठं तरी होते.
तर त्यांना पण आपण सांगितलं की बाबा दादा, ज्यावेळेस लागवडीसारखी येईल त्यावेळेस मी तुम्हाला 100% देईल. तर विषय असा झालेला आहे, बाकी काही नाही. आपण काय पैसे घेणार नाही तुमच्याकडून, मी पहिला शब्द देऊन गेलो आहे तुम्हाला. आणि आपल्याला म्हणजे ह्या कांद्याचे पैसे घेणं योग्य वाटत नाही. बाकी बिया भरण्याचे पैसे घ्यायला पाहिजे, हे विषय आहे बरोबर. काही घेतात समजा, पण ते आपला विषय नाही. तर बघू, ज्यावेळेस चांगलं होईल. तर परत एक विषय सांगायचा म्हणजे शेळीपालक मित्रांनो, आता 2026 लागलेला आहे, त्याच्यामुळं कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर कोणाचा विचार न करता आपला स्वतःचा विचार करा. त्याच्यामध्ये आपला जर ठाम निर्णय असला, आपल्या कुटुंबाचा निर्णय असला, आपल्या फॅमिलीचा निर्णय जर असेल, तर तो व्यवसाय तुम्ही झपाट्याने करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश येणार. याला त्याला विचारण्यापेक्षा, दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा सल्ला घ्या आणि चांगल्या व्यवसायाला सुरुवात करा. 2025 मागं पडला, आता 26 चालू झालं आहे. त्याच्यामुळं कोणाचा हा नातेवाईक काय म्हणेल, तो नातेवाईक काय म्हणेल, आपल्याला नाव ठेवतील, हा विषय सोडून द्या आणि काहीतरी व्यवसाय करायला सुरुवात करा. शेळीपालन करा, काहीतरी करायला सुरुवात करा. कारण की काय नाही, आपण अडचणीत आल्यावर कोणी साथ देत नाही. त्याच्यामुळं काहीतरी व्यवसाय आपल्याकडं पाहिजे. तर असा विषय आहे. चला, हे वर्ष तुमचं चांगलं जायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला भरभराटून यश यायला पाहिजे कोणत्याही व्यवसायामध्ये. आणि मित्रांनो, असाच जसा तुम्ही 2025मध्ये मला सपोर्ट केला, तसंच हा 2026मध्ये तुमचा मला सपोर्ट राहील, ही 100% गॅरंटी आहे. आणि असाच सपोर्ट असू द्या शेतकरी भावाला, तुमच्या शेळीपालक मित्राला. कारण की आपल्याला शेती पण कमी आहे आणि व्यवसाय पण छोटाच आहे आपला, काही मोठा नाही. शेळीपालन करू, तुमच्या आशीर्वादानं चांगले दिवस आले तर आपण याच्यामध्ये पण वाढ 100% 2026मध्ये करणारच आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या, तुमचा हात डोक्यावर असू द्या माझ्या, एवढीच विनंती आहे. बाकी तुम्हाला आपल्या कांड्या ह्या फ्रीमध्ये भेटून जातील, काहीच अडचण नाही. हा शब्द आहे, माझा शब्द मी दिलेला आहे आणि या शब्दाला मी कधीच खोटं होऊ देणार नाही. मित्रांनो, आपल्याला पैशाची आशा नाही. तुम्हाला मी एक शेतकरी, आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याच्या हिशोबानंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याकडून कांड्या तुम्हाला भेटतील. थोडा वेळ लागेल, पण 100% कांड्या मी देणार. चला तर भेटूया अशा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. सपोर्ट नक्कीच असू द्या मित्रांनो, तुमचा भरपूर आहे. जसा 2025मध्ये होता, तसा 2026मध्ये पण तुमचा सपोर्ट मला असणं खूप गरजेचं आहे. ओके, धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.